नरेंद्र मोदी स्पेशल मोरिंगा सूप आज मी घरीच तयार केलं. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी सकाळी मस्त असा पोहे करायचा बेत होता. म्हटलं आज पोहे करावेत. तर पोहेसाठी लागणारं सर्व सामान घेतलं काढून आणि इकडे कांदा वगैरे कट करायला घेतला. पोहे पण भिजवून ठेवले होते मी. रमाबाळ झोपले तोपर्यंत म्हटलं आपण नाश्ता तरी पटपट करून घ्यावात. मग पोहे वगैरे करून घेतले मी आणि अनिकेतला आणि साहिलला पोहे दिले खायला. तर म्हटलं बा चला आता बाकीचं भाजी वगैरे करून घ्यावी. तर भाजी काय करायची याचा विचार करत होते. म्हटलं चला आधी राहिलेली कोथिंबीर वगैरे तरी निवडून घ्यावी. मग बसले कोथिंबीर निवडायला आणि अनिकेतने येताना काल वांगी घेऊन आला होता. तर म्हटलं चला आज वांग्याचीच भाजी करू. या दोघांना तर अजिबात वांगे आवडत नाहीत आणि मला खूप वांगे आवडतात. मला ना वांग्याचा कोणताही प्रकार दिला तरी मला तो आवडतो. पण अनिकेतला आणि साहिलला वांगा अजिबात आवडत नाही. त्यामुळं बऱ्याच दिवसांनी आज मी वांग्याची भाजी करणार होते. मस्त असं भरलेलं वांगं तयार करायला घेतलं. सगळं वांग्याचं सारण वगैरे त्यात भरून घेतलं आणि जिरा मोहरीचा तडका लावून लसूण टाकून घेतला आणि थोडासा कढीपत्ताही टाकून घ्यायचा आणि फक्त टोमॅटो टाकायचा. त्यात मी कांदा तर अजिबात टाकत नाही. तर त्याच तेलात थोडंसं फ्राय करायला ठेवायचे वांगे आणि नंतर गरम पाणी टाकून थोडंसं शिजवून घ्यायचं. मस्त असं चमचमीत वांगं झालं होतं. म्हटलं आता लगेच गरमागरम भाकरी कराव्यात आणि खाऊन घ्यावं. पहिलं इतकं छान दिसत होतं. मग पटकन पीठ मळायला घेतलं. ज्वारीच्या भाकरी केल्या 2-4 आणि म्हटलं बसावं जेवायला. तर भाकरी करत करत हाच विचार करत होते, रमाबाळाचा अजून आवाज कसा येणं झालं आहे. तरच रमाबाळ उठून बसलंच होतं. तर भाकरी बरं झालं माझ्या भाकरी झाल्या आणि तिचंच मी खाऊ बनवायचं चाललं होतं. मस्त असं तिच्यासाठी मी मोरिंगा सूप केलं होतं. पण तिला अजिबात आवडलं नाही. मी थोडंसं टेस्ट करून बघितलं, थोडंसं कडवट लागत होतं ते. म्हणून मी पुन्हा मुगाच्या डाळीमध्ये शिजवून घेतलं त्याला आणि मग तिला खायला दिलं. तर मग तेव्हा तिने खाल्लं राहिलेलं. तर म्हटलं जाऊ दे थोडं तरी पोटात गेलं ना. तर मग इकडे बघा रमाबाळ कसं उभं राहायचा प्रयत्न करते. पकडून पकडून का होईना पण उभं राहायला शिकायला लागली ती आता. आणि ते बघा स्वतःचा शर्ट तिने स्वतःच काढायला घेतलेलं आहे. रमाबाळ एवढं हुशार कसं काय झालं आहे बघा आता. स्वतःचा हात एक साईडचा काढून तिने खेळत बसली होती खात खात. शर्ट कपडे माझी पण कपडे खाती, स्वतःची पण कपडे खाणं तिचं चालूच असतं. मस्त असं फ्रेश वगैरे केलं, तिला अंघोळ घातली आणि तयार केलं. तर आम्ही दोघी पण बाबाची वाट बघत होतो. कारण की बाबा येणार होता, रमाला बाहेर घेऊन जाणार होता तो. त्यामुळं रमा पण वाट बघणं चाललं होतं. तर मस्त तिला स्वेटर वगैरे घालून घेतला आणि बाबा मजा करत होता बघा तिला घेऊनच जात नाही म्हणून. तर रमाबाळ सारखी दरवाजाकडे बघत होती. तर मग शेवटी म्हटलं जा बाबा घेऊन. घरात बसून बसून तिला पण बोर होतं असेल. मग अनिकेत घेऊन गेला रमाला बाहेर आणि माझ्यासाठी मस्त असा वडापाव आणि भजी घेऊन आला होता. तर मी ते पण खाऊन घेतले आणि एन्जॉय केलं. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके बाय.